दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मला कृपेचे दे वरदान, श्रद्धेचे माझे दे तू दान. मला प्रीतीचे दे वरदान, दिव्य दृष्टीचे दे माझे दान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मंगल आत्मा हे भगवान, मला शांतीचे दे वरदान. मला शांतीचे दे वरदान. मला शांतीचे दे वरदान. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी अर्पण होत आहे. स्वर्गवासी ग्रेगरी जॉन फर्नांडिस, स्वर्गवासी लुईस बेंजामिन तुस्कानो, स्वर्गवासी अंतोन परेरा व स्वर्गवासी ग्रेसी डिमेलो, स्वर्गवासी इस्माल व पीटर कोरिया, स्वर्गवासी कळसू डमेल व कुटुंबातील मृत व्यक्तींसाठी, तसेच आज आपला वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांची आपण आठवण करूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि ज्या आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याची मैत्री तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनीनो, आज ख्रिस्तसभा मठवासी व धर्मपंडित संत बर्नार्डचा स्मृतिदिन साजरा करीत आहे. पहिल्या सहस्त्रानंतर म्हणजेच इसवी सन 1000 नंतर ख्रिस्तसभेमध्ये पहिली फूट पडली आणि त्यावेळेला युरोपमधील ख्रिस्तसभा एकत्रित ठेवण्यासाठी, ख्रिस्तसभेमधील ऐक्य टिकविण्यासाठी संत बर्नार्डने खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्याने अनेक प्रवास केले. त्याचप्रमाणे ख्रिस्तसभेची जी शिकवण आहे ती पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज 1000 वर्षानंतर देखील
संत बर्नर्डची जी शिकवण आहे, त्याने जे सिद्धांत लिहून ठेवले आहेत, ईशज्ञानाचे त्यांचे जी शिकवण आहे ती आपल्याला उपयुक्त ठरते. आणि म्हणून या संताबद्दल देवाचे आभार मानूया आणि ख्रिस्त सभेमधील ऐक्य टिकवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावेत म्हणून प्रार्थना करूया. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून ती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, संत बर्नर्ड ह्याच्या अंतकरणात तुझ्या ख्रिस्तबेविषयी विलक्षण तळमळ निर्माण करून त्याला तू ख्रिस्तबेचा तेजस्वी दीपक बनवले. त्याच्यासारखीच तळमळ आमच्या अंतकरणात निर्माण व्हावी व प्रकाशाची मुळे या नात्याने आम्ही सदैव आचरण करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. एझेकियल या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तुम्ही माझ्या थोर नावास राष्ट्रासमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्राने माझे नाव अपवित्र मानले. ते ती पवित्र मानतील असे मी करीन आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील. तेव्हा राष्ट्रास समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुम्हास राष्ट्रातून काढून आणीन. सर्व देशातून मी तुम्हास जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता आणि तुमच्या सर्व मृत्यू यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन आणि तुम्हास
मांसमय मृदू हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल. माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजास दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. हे देवा, माझ्याठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्याठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. प्रतिसाद. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेल म्हणजेच तुम्ही शुद्ध व्हाल. तुझ्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा मिळू दे आणि आतुर प्रवृत्तीने मला सावर. म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पापी जन तुझ्याकडे वळतील. प्रतिसाद. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुला पशुयज्ञ आवडत नाहीत, नाहीतर तो मी केला असता. होमबली तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजेच भग्न आत्मा. हे देवा, भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. प्रतिसाद. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडेन म्हणजेच तुम्ही शुद्ध व्हाल. जयघोष. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलविण्याकरिता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा, पहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानी चला. तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांस जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातकांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीची नव्हती. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितक्याच लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले
त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहाव्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हात पाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात कानी चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हे 5 महिने वसईमध्ये सोहळ्याचे महिने म्हणून संबोधले जातात. आणि जेव्हा कुटुंबामध्ये एखादा सोहळा असतो तेव्हा कुटुंबियांना एक प्रमुख चिंता असते, आणि ती म्हणजे आमंत्रण कोणाला करायचं. आणि म्हणून आमंत्रणाची एक यादी देखील तयार केली जाते, आणि कोणी राहू नये म्हणून त्याकडे कटाक्षतेने पाहिलं जातं, विचारपूस केली जाते. आमंत्रण झाल्यानंतर कुटुंबियांना आणखीन एक चिंता असते की जे आमंत्रित आहेत ते येतील का. प्रिय बंधू भगिनीनो, अशा प्रकारे जशी घरधण्याला चिंता असते तशीच लोकांना देखील असते. अमुकाच्या घरी लग्न आहे, परंतु तेव्हा आमच्या घरी आमंत्रणाला आला नाही, कधी येईल असे काही जण वाट पाहत असतात. आणि तो आला नाही तर मग राग रुसवा फुगे होतात. सोहळा पार पाडल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या पुढे प्रश्न असतात, आज एवढी आमंत्रण आहेत, कुठे कुठे जायचं. आणि मग काही जण काही आमंत्रणं अगदी सहजरित्या घेतात आणि तिथे दुर्लक्ष करतात. मात्र ज्यांच्या कुटुंबामध्ये कार्यक्रम होतो ते कुटुंबीय विचार करतात, अरे आपण अमुकाला आमंत्रण केलं होतं, हजारोने लोक आली होती, परंतु अमुक एक व्यक्ती का आली नाही. आणि म्हणून त्यांना देखील राग रुसवा येऊ लागतो, दुःख वाटू लागतं. प्रिय बंधू भगिनीनो, आमंत्रणाच्या बाबतीमध्ये अशी गत आहे, त्याची वस्तुस्थिती आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वर्गाच्या राज्याची शिकवण आपल्याला देत असताना मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लग्नाचं मेजवानी ह्याचं दृष्टांत आपल्यासमोर ठेवत आहे. आणि या लग्नाच्या दृष्टांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग राज्याची शिकवण देताना आपल्याला सांगत आहे की स्वर्ग राज्याची शिकवण एखाद्या आमंत्रणासारखी आहे. आमंत्रणाचं आपण काय करतो? डू वी रिस्पॉन्ड टू द इन्व्हिटेशन? डू वी रिजेक्ट द इन्व्हिटेशन? और डू वी रिलॅक्स ॲट द इन्व्हिटेशन? आपण त्या आमंत्रणाला योग्य प्रतिसाद देतो का? आपण ते आमंत्रण झिडकारून टाकतो का? की आपण सुशेगात आहोत, आपल्याला काय पडलं नाही, आमंत्रण आलाय नाही आलाय. प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रत्येक आमंत्रणाला योग्य असा प्रतिसाद देण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडे आहेत. आपला बाप्तिस्मा जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला एक आमंत्रण आहे. ह्या आमंत्रणाला आपण कसा प्रतिसाद देतो हे प्रभू येशू ख्रिस्त पाहत आहे. आणि ज्या प्रमाणामध्ये आपण प्रतिसाद देतो त्या प्रमाणामध्ये स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश होणे शक्य होईल, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रिय बंधू भगिनीनो, दुसरी शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे, आणि ती म्हणजे देवराज्य सर्वांसाठी आहे.
देवराज्य म्हणजेच तारण हे कोणत्या एका विशिष्ट ग्रुपसाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी नाहीत, शिकले सावरलेले अशांसाठी नाहीत किंवा एका विशिष्ट राज्यातील लोकांसाठी नाहीत, तर देवराज्य सर्वांसाठी आहे. आणि म्हणून आपण हे सत्य लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपल्याला आमंत्रण येतं तेव्हा आपण देखील तेच सत्य लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आमंत्रण आहे म्हणजेच आपण त्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहोत. आणि म्हणून आपण इतरांबरोबर आपले जे नातेसंबंध आहेत ते त्या आमंत्रणाद्वारे दाखवू शकतो. आपले त्या कुटुंबाबरोबर जे नातेसंबंध आहेत ते आपण ते दाखवू शकतो. आणि स्वर्गराज्य म्हणजे काय, तर नात्यांचं एक जाळं. आणि हेच जाळं आपण अशा सोहळ्यामध्ये जेव्हा एकत्र येतो आणि एकत्रितपणे सर्वजण एकत्रित राहतो, एकत्र खातो, तेव्हा ते दिसून येतं आणि तेच तारणाचं चिन्ह आहे. प्रिय बंधू भगिनीनो, देवराज्याची शिकवण देताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की देवराज्याची शिकवण आपल्याला त्यासाठी त्यामध्ये प्रवेश केला पाहिजे. आणि त्यासाठी त्याला एक दरवाजा आहे, तो दरवाजा बंद केला जाईल. म्हणजेच जेव्हा आपल्याला आमंत्रण असतं तेव्हा ते आमंत्रण कधीही आणि केव्हाही नसतं, तर त्या ठराविक काळापुरता किंवा त्या ठराविक मर्यादित वेळेपुरता ते आमंत्रण आहे. आणि म्हणूनच आपल्याला जर त्या कार्यक्रमाचा सोहळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल, तृप्त व्हायचं असेल, तर आपण त्या वेळेला पोचलं पाहिजे, नाहीतर दरवाजा बंद केला जाईल. आपण फक्त पोचलं पाहिजे इतकंच महत्त्वाचं नाही, तर आपण योग्य ती तयारी देखील केली पाहिजे, हे देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. जेव्हा आपण आजचं शुभवर्तमान सहजरित्या वाचतो तेव्हा आपल्या पुढे प्रश्न निर्माण होऊ शकतो की गरीब, उपेक्षित, रस्त्यावर पडलेल्या लोकांना आमंत्रित केलं होतं, त्यांना जबरदस्तीने आणलं होतं, मग त्यांच्याकडील एकाकडे पोशाख नव्हता, मग त्याला बाहेर का काढलं? तर प्रिय बंधू भगिनींनो, यहुदी संस्कृती आपण लक्षात ठेवली पाहिजे. यहुदी संस्कृतीमध्ये प्रत्येक आमंत्रितासाठी योग्य असा एक पोशाख घरधनी तिथे ठेवत असे आणि त्या पोशाखाचा वापर आमंत्रिताने केला पाहिजे, कारण त्याद्वारे एक वेगळा दर्जा त्या कार्यक्रमाला येत असे. हा जो माणूस आला होता त्याला वाटत होतं असेल माझं हरी तर देईल खाटल्यावरी, त्याप्रमाणे मला काय कपडे करायची गरज नाही, कारण मला बोलावून आणलेलं आहे, माझ्या इच्छेविरुद्ध आणलेलं आहे आणि म्हणून माझी काही सोय त्यासाठी त्यांनी करायची आहे. प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गराज्यामध्ये प्रवेश तसं नाही. स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती तयारी केली पाहिजे, योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. जे आपल्याकडनं अपेक्षित आहे ते आपण सर्व करणे गरजेचं आहे. काय आपल्याकडनं अपेक्षित आहे? कलेसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 3 ओवी 12 संत पौल आपल्याला सांगतो की आपल्याकडनं करुणामय युक्त असं हृदय, ममता, सौम्यता आणि सहनशीलता अपेक्षित आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचं आपलं जीवन जगत असतो तेव्हा निश्चितच आपलं तारण होतं, आपल्याला स्वर्गराज्य प्राप्त होते, स्वर्गराज्यामध्ये आपला प्रवेश होतो. शेवटी प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक मिसाबळी ही प्रभू येशू ख्रिस्ताचं एक आमंत्रण आहे. ह्या आमंत्रणाला आपण कसा प्रतिसाद देतो त्यावर त्या मिसाबळीतलं महत्त्व आपल्याला कळतं आणि त्याचा अनुभव आपल्याला येतो. आपण योग्य असा प्रतिसाद द्यावा. आपण हे आमंत्रण नाकारू नये. या आमंत्रणाकडे आपण सुसह्य तृप्तीने पाहू नये, तर उत्स्फूर्तपणे, स्वइच्छेने, आनंदाने आपण हे आमंत्रण स्वीकारावं. योग्य ती तयारी करून योग्य त्या वेळेमध्ये आपण त्या मिसाबळीचा अनुभव घ्यावा आणि स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करावा. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. अर्पण गीत.
संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लोहू से धोया तू मेरे पापों को, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया। संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो व त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, संत बर्नार्डने आपल्या शब्दाने व कृतीने ख्रिस्त सभेत शांती प्रस्थापित केली. त्यांचा सण साजरा करीत असताना आम्ही अर्पण करीत असलेले हे बलिदान ऐक्याचे व शांतीचे प्रतीक बनो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. ही पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे, ते योग्य व तारणदायक आहे. संत बर्नार्डच्या नावाने हा सण साजरा होत आहे. त्यांच्या पवित्र आचरणाकडून तो आम्हाला स्फूर्ती देतो, त्यांच्या उपदेशातून तो आम्हाला बोध करतो व त्यांच्या प्रार्थनेमुळे तो आमचे संरक्षण करतो. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभु बरा, तुझा गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गा नभांतरा. परमईशाच्या पावन नामे, एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गा नभांतरा. पावन 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 तवरे, शक्तिशाली तू प्रभु बरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या पवित्र आणि पूज्य हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मनातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तभासी झालेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह, संत बर्नर्ससह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण भक्तिपूर्वक सावकाश म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी माझी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पोतरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पोतरा, तू आम्हावर दया पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा पोतरा, तू आम्हाला शांती दे. आपला तारणारा देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त पहा,
याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्वधन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत, गीत क्रमांक 160. मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, संत बर्नार्ड यांच्या सणाच्या दिवशी आम्ही भाकर स्वीकारली आहे. या पवित्र भाकरीच्या कृपा सामर्थ्याने आम्हामधील तुझे तारण कार्य सदैव चालू ठेव. संत बर्नार्डच्या जीवनातून आम्हाला स्फूर्ती दे. त्यांच्या शिकवणुकीने आम्हाला ज्ञान दे. तुझा शब्द प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आमचे लक्ष सदैव लागू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा परमेश्वराच्या आमंत्रणाला योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो.
ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेश त्याचे वचन आणि स्तोत्र संहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ व हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रुप्त, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. ह्या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून तुझ्याकडे आम्ही नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर नाम. पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. हे पवित्र मारिये, आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत, गीत क्रमांक 177. याजक युगा युगाचा, याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा. जगतातून तुला निवडले, चल ध्वज घे प्रीतीचा. तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा. वरदहस्त लागला प्रभूचा, झाला तूर प्रति ख्रिस्त. ख्रिस्ताची शुभवार्ता घोषव, जगताला दाखव प्रीत. तू याजक युगा युगाचा, तू याजक युगा युगाचा.